पोंचल्यांपासून, सुई धाग्यापासून ते मातीच्या गोळ्यांपासून अगदी सुंदर पद्धतीने तयार होते ती भारतीय हस्तकला. तीच सुंदर अशी हस्तकला आज आपल्याला अनुभवायला मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर मधील महात्मा गांधी मिशन या विद्यापीठामध्ये चिंतनगाह या परिसरामध्ये राष्ट्रीय हस्तकला सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी मार्केटिंग तसेच हस्तकला प्रदर्शन भरवण्यात आले आहे. तर येथील कारागिरांसोबत प्रत्यक्ष गप्पा मारूयात आणि तेथील सुंदर अशा वस्तूही पाहूयात. या ठिकाणी सुंदर हस्तकलेचं काम ताई करत आहेत, तर ताई सोबत आपण गप्पा मारूयात. ताई, तुमचं नाव? नमस्कार, माझे नाव नीता प्रवीण जडे, पारोळहून आलेली मी. अच्छा, आणि ही हस्तकला कोणत्या प्रकारे मधली आहे? ही शिल्पकला म्हणता येईल. अच्छा, हा, मेटलवर असते ही. आणि ही हस्तकलेची प्रक्रिया ऐकायला आम्हाला आवडेल. याची प्रोसेस अशी असते की अगोदर मेटल घ्यावं लागतं काशाचं, किंवा मग लोखंडी येते एक MH म्हणून असतं ते. तर काशाच्या कामासाठी याचा आधी रस बनवावा लागतो, भट्टीमध्ये तापून घ्यावा लागतो आणि पाहिजे त्या आकारामध्ये गट तयार करावे लागतात. ते गट तयार झाल्यावर मग आपल्याला त्याच्यावर ड्रॉइंग काढावी लागते पाहिजे त्या साईज मध्ये. आता कस्टमर जी साईज देतील त्याप्रमाणे साईज आखून घ्यायची, नंतर त्याला कोरीव काम करायचं. मग आता हे अगोदर रेषा मारायच्या अशा बाहेरच्या. अच्छा, ह्या रेषा मारून घेतल्यानंतर त्यावरती डिझाईन तयार करायची. त्याच्यावर डिझाईन तयार करायची. अच्छा, आणि हे हस्तकला तुम्ही म्हणजे अनुभव किती वर्षांपासून करताय काम आहे? मला हे 25 ते 30 वर्ष झाले या कामामध्ये. अच्छा, हा, आमच्या वंश परंपरागत हे काम. अच्छा, तुम्ही किती पिढी आहात मग? आता तरी 5वी 6वी असेल. अच्छा, आणि ह्या कामामध्ये मी पहिली लेडीज आहे. क्या बात आहे. खूप कौतुकास्पद बाब आहे ही. कारण हे खूप हार्ड काम असतं, त्याच्यामुळे याच्यात सगळे जेंट्स होते आमच्या घराण्यात, पण मी पहिली स्त्री की माझ्या मिस्टरांनी मला हे काम शिकवलं. खूप खूप कौतुक ताई तुमचं. खरंच महिलांनी देखील या क्षेत्रामध्ये यायला पाहिजे खरंच. आणि माझी खूप मनापासून इच्छा आहे की ही कला लुप्त व्हायला नको, माझ्यापर्यंत नको राहायला ही. अच्छा, कारण माझ्या नंतर दुसरं नाही आता करणार. अच्छा, तर कोणीतरी शिकायला पाहिजे हे काम, म्हणून माझी खूप तळमळ आहे की त्यांनी शिकावं, असं पुढे यायला पाहिजे. नक्कीच नक्कीच. हे ताईंनी देखील आव्हान केलेलं आहे अनेक महिलांना की ही कला देखील अनेक महिलांनी शिकावी अशी इच्छा ताईंची आहे. आणि नक्कीच ताई, एक मुलगी म्हणून सुद्धा मी देखील प्रयत्न करेल ही कला शिकायची. नक्कीच नक्कीच. त्यांच्या पायावर उभं राहायला पाहिजे. आता माझ्यावर जो प्रसंग आलेला आहे तो कोणावरच येऊ नये, कारण माझ्या मिस्टरांचं 6 वर्षापूर्वी निधन झालेलं आहे त्यांचं. पण माझं आता ह्या कामावरच मी माझं घर वगैरे चालवते. 2 मुलं आहेत मला, बाहेर गावी असतात ते. नक्की शिक्षणामध्ये सुद्धा. आणि तरी सरकारकडून किंवा शासनाकडून ह्याच काही आर्थिक निधी वगैरे मिळतो? नाही, म्हणजे असं स्टॉल वगैरे एक्झिबिशनला जाते ना, मग सरकारकडनं मिळतो मला. सरकार हो, मिळतं. लाख पासून बांगड्या बनवल्या जात आहेत. तर आपण येथील कारागिरांसोबतच चर्चा करूयात. तर ताई, आम्हाला ऐकायला आवडेल की नेमकी ह्या लाखच्या बांगड्यापासून कशा बांगड्या तयार केल्या जातात, इसकी प्रक्रिया कैसे की जाती है? इसकी प्रक्रिया ये जैसा गोल के जैसा ये झाड़ पे होता है, हम उसे लेकर आके उसको कलर वगैरह मिला के उसका मटेरियल तैयार करते हैं। फिर उसको जैसा गरम करके उसको कलर भी बनाते हैं। हम हाथ से कलर बना के उसके ऊपर कलर लगाकर हम उसको चूड़ी का आकार देते हैं। चूड़ी का आकार देने के बाद में उसमें डिजाइन करना, ये हाथ की कला है, हस्तकला। तो हमारे हाथ से हम उसको डिजाइन करते हैं, डिजाइन करके सेल करते हैं। अच्छा, तो फिर लाख कहाँ से लाया जाता है? ये लाख जैसा हैदराबाद में, राजस्थान इधर साइड ही मिलता है, तो उधर से हम मंगाते हैं। उसको मंगा के हमको घर में तैयार करना पड़ता है। उसका पूरा मटेरियल, पाउडर वगैरह उसमें मिक्स करके, कलर मिक्स करके उसको एक डंडी बनाते हैं, ऐसा मोटी लकड़ी के जैसा बन के, फिर उसके बाद में उसका आकार बनता है चूड़ी का। अच्छा जी। तो फिर आप सेलिंग वगैरह ऑनलाइन प्लेटफॉर्म में भी करते हैं इसका? हाँ, ऑनलाइन भी करते हैं, ऐसा ऑर्डर वगैरह पे भी जाते हैं। हमारा जो शॉप है हस्तकला, उनके जरिए भी हम अपना सेल करते हैं माल वगैरह। मतलब यहाँ पे आपने रजिस्ट्रेशन किया था? हाँ, जहाँ रजिस्ट्रेशन करते हैं वहाँ पे भी उनका कॉल आता है, तो हम वहाँ पर भी जाते हैं। अच्छा। कोई शादी वगैरह का फंक्शन में जाते हैं, कोई हल्दी के फंक्शन में बुलाता है, कोई जैसा फिर काफी जैसा हस्तकला के जो जहाँ पे नुमाइश जैसा बोलते हैं, अच्छा। एग्जीबिशन जैसा बोलते हैं, वहाँ पर भी हम जाकर अपना माल सेल करते हैं। जी। तो फिर एक जोड़ी चूड़ी बनाने के लिए कितना समय लगता है? 10 से 15 मिनट लग जाते। अच्छा। हस्तकलेचा दुसरा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. तर काका, या हस्तकलेचा प्रकार कोणता आहे?
त्याला बाटिक पेंटिंग म्हणतात. बाटिक पेंटिंग. त्याला अच्छा. बाटिक पेंटिंग युटिलिटी आयटम बनवतात बाहेर. मी बाटिक ड्रेस मटेरियल बेडशीट वगैरे बनवतात, पण मी युटिलिटी आयटम न बनवता मी अजंता लेणीची जी थीम आहे जास्तीत जास्त अजंता थीमवर मी पेंटिंग बनवलेली आहे. म्हणजे ते अजंता मला ती सुंदर पेंटिंग आहे कॅनव्हासवर अक्रेलिक वर आणि ऑइल पेंट वर केलेले लोक आहे कॅनव्हासवर. पण मी बाटिक मध्ये कसं क्रिएशन करू म्हणून मला त्याच्या आर्ट मला आवडला अजंताची. अशी अच्छा. प्रकार मी अजंता 1 नंबर किंवा नंबर 1 मध्ये अशी हो, हे प्रकार काय. मी खूप सुंदर रिअल पद्धतीने मी प्रयत्न हो, केलेले. हो. मी रिअल ते असं पिक्कट कलर ते ब्लर इफेक्ट ते केलेले ते आहे ते अजंता 6 इंचवर मी केलेले. आता अच्छा. ब्लर इफेक्ट दिसतात. ब्लर तर इफेक्ट. ब्लर इफेक्ट आता अजंताची आताची बाटीमध्ये कसं करता येतं म्हणून मी एक प्रयत्न केला. भरपूर सेल होऊ लागले अच्छा. आणि चांगलं, नागरिकांचा चांगला प्रतिसाद चांगला आहे. प्रतिसाद. मी ऑल इंडिया फिरतो. मी काश्मीर ते पासून अच्छा. कन्याकुमारी पर्यंत, हैदराबाद, क्या बात आहे. कन्याकुमारी, त्रिवेंद्रम, बेंगळूर, मैसूर, प्रत्येक राजधानी कॅपिटल सिटी आहेत त्याच्या वस्त्र मंत्रालयाकडून मी एक्झिबिशन करतो. अच्छा. चांगला प्रतिसाद. रंग नॅचरल आहे. नॅचरल आहे. नॅचरल प्लस केमिकल कलर्स असतात. ते अच्छा. धुतल्यावर सुद्धा कलर जात नाही. अच्छा. आणि कोणी आहे ना पॅचवर्क म्हणून सुद्धा फॅशन डिझाईन वाले आहे ना हो, हो. पॅचवर्क करायला सुद्धा घेतात. अच्छा. पॅचवर्क ड्रेस मटेरियल लावल्यावर आणि धुवू लागतं ना. हे मेन बेनिफिट म्हणजे धुतल्यावर कलर जात नाही. हे बेनिफिट आहे. कारण धुतल्यावर सुद्धा किती पण धुवा तुम्ही कलर जात नाही. एकदा कलर केलं की फास्ट कलर असतो. खूप छान, खूप छान. वॉल हँगिंग प्लस फॅशन पॅचवर्क सुद्धा वापरता येत आहे पेंटिंग. ते बेनिफिट आहे. अच्छा. भावी पिढीबद्दल तुम्ही काय सांगाल या हस्तकलेबद्दल? आता मी शिकवायचे मी प्रयत्न करू लागला, पण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे ना टेक्सटाईल वस्त्र मंत्रालय ते पुढे येऊ लागला. ते आम्हाला ट्रेनिंग देतात. ते ट्रेनिंग घेणारला स्टायफंड देतात. अच्छा. मला काहीतरी फीज असतात त्यांची. मला फीज भेटतात, त्यांना स्टायफंड भेटतात आणि मग ते स्टायफंड आणि निमित्ताने ते स्टुडंट येतात माझ्याकडून. स्टायफंड मध्ये ना 6 महिने वगैरे त्यांचे पिरियड असतात. पिरियड मध्ये मी सगळं काम शिकू शकतो. शिकू म्हणजे सगळं ट्रेनिंग तरुण मुलींना संधी आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडून होऊ शकतो. मी प्रायव्हेट मी एकट्याने काय करता येत नाही. म्हणजे त्याचं रजिस्ट्रेशन वगैरे करावं लागतं. रजिस्ट्रेशन नाही, त्याचे इंटरव्ह्यू घेतात. इंटरव्ह्यू. मला रजिस्ट्रेशन मला इंटरव्ह्यू घेतात आणि स्टुडंट स्टायफंड शिकणारला त्यांना पण इंटरव्ह्यू घेतात. अच्छा. जे मेन म्हणजे आर्ट मध्ये थोडस इंटरेस्टेड पाहिजे. जबरदस्ती काम नाही. इंटरेस्ट आहे का तुम्ही पुढे करणार आहे का, काही 2-3 प्रश्न करतात. मग त्याच्यानंतर त्यांचं स्टायफंड चालू होता आणि स्टायफंड झाल्यावर त्यांना पुढे परत करायला काय मदत पण करतात. जे एस्टॅब्लिश करायला पेंटिंग करायला. कारण की मी ती किती दिवस करणार आहे. मग माझा आर्ट आहे ना त्यांना द्यायला मी तयार आहे. नक्कीच. हे किती वर्षापासून करता? प्रत्येक 3-3 महिने 6-6 महिन्यांनी मी वर्कशॉप घेतो. अच्छा. इथं पण वर्कशॉप देणार मी. हैदराबादला, आता रायगडला जाऊन आलो मी. आता औरंगाबादला 2 वेळा ट्रेनिंग दिला. अशी प्रत्येक वर्कशॉप देत राहतो. स्टुडंट तयार होऊ लागले. पण असं एक नॉलेज भेटणं वेगळं आहे, स्वतः बिझनेस करणं वेगळं आहे. अजून थोडस माझ्याकडे येऊन त्यांना शिकवू लागेल. तुम्ही किती वर्षापासून करता ही कला? मी 95 पासून करू लागलो. 1995 पासून. त्या 3-4 वर्षामध्ये मी मला माहिती नाही झालं ते वस्त्र मंत्रालयाचं. असं मी घरी विकलं होतं. आता मी ऍक्च्युली सिरियस 2000 पासून मी एक्झिबिशन करू लागलो. आणि तुमच्या नंतर ना मुलं वगैरे शिकली का ही कला? अजून कोणी तयार झालं नाही. म्हणजे ही खंत आहे, तरुण पिढी या हस्तकलेकडे दुर्लक्ष होऊ लागलंय. ज्या मेहनत करायची वेळ आहे त्यांना, तर मुलं तयार होत, मुली असू दे मुलं असू दे, खूप हार्ड आहे. आमच्याकडून होत नाही. ते पेशन्सची कमी पडते. कमी आहे. हे सब मोबाईल उघडे की त्याच्यामध्ये जेवढं मन लागतं ना तेवढं मन ह्याच्यामध्ये लावा. आम्हाला 3-3, 4 ते 5-5 दिवस आम्ही मोबाईल चार्जिंग नाही करत. त्याच्यामध्ये न जाता पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामध्ये द्यायला पाहिजे. म्हणजे तेच त्यामुळेच कॉन्सन्ट्रेशन सुद्धा अनेकांचं होईल, एकाग्रता वाढेल. ही कला जर शिकले अनेक तरुण तर ते मी म्हणतो ना टीव्ही मोबाईल आता ते आले त्याच्यामुळे आहे ना एकाग्रता कमी झाला असं मला असं वाटतं. आणि ही हस्तकला लोप पावत चालली. हा लोक चालले. अजून कोणी असं बैठक कोणी ते आम्ही बोलतो दिवसात 3-4 बनवतो. 3-4-5 बनवतो दिवसात म्हणायला, पण होत नाही ते आपाप. असं बैठक देऊ लागतं, बैठक बसू लागतं, बसल्यावर वेळ द्यावं लागतं. साधारणतः आता एक हस्तकला करण्यासाठी किती तास लागतात? दिवसात मी
3-4 बनवतो मी. 3-4. 500ला विकतो मी. अच्छा. मग मेहनत केलं तर हो नक्कीच नक्की त्याचं मानधन 3-4 मिळायलाच हजार हवं. 3-4 हजार रोज पडतो जर मेहनत केलं तर. अच्छा. 3-4 हजार मध्ये काय खरंच हा खूप Comfortable. चांगला रोज आहे कारण कंपनीमध्ये जाऊन सुद्धा अगदी 400-500 रुपये मिळतात. मी म्हणतो हे कॉमनली 7-8 घंटे काम केलं तर जर कार्यक्षमता जर त्यांची जास्त वाढवायचं असलं तर हम्म. जास्त बसलं अजून ते जास्त होतं. मी बनवू 10 बनवतो मी. अच्छा. मी रोज म्हणजे प्रॅक्टिस झालेली आहे. अरे आपण स्टार्टिंगला 10 बनवू शकतो म्हणून होत नाही, हो हो. पण 1-2 तर आरामशीर. अच्छा. 500ला कोणी घेतात, हा हा हा. कमीत कमी 1000 पर्यंत कमवू शकतो. अरे. आणि मी पेंटिंग हार्ड आहे, ड्रॉइंग चांगलं पाहिजे. हम्म. हार्ड होत असलं ना त्याच्यामध्ये रुमाल बनवू शकतो, हम्म. स्कार्फ बनवू बनवू शकतो शकतो. आणि छोटे छोटे नॅपकिन वगैरे खूप सारे आयटम बनवू शकतो. अच्छा. कुशन कव्हर, पिल्लू हम्म. कव्हर हो नक्कीच म्हणजे आपण डेकोरेशन त्या पद्धतीने करू शकतो. सिंपल सिंपल घरामध्ये बेडशीट असतील किंवा कुशन कव्हर कुशन असतील. कव्हर साठी घेतात लोक. अच्छा कुशन कव्हर साठी. कुशन कव्हर पिल्लो कव्हर जसं लांब घेतलं ना त्याची साईज ठेवलं ना पिल्लो कव्हर पण बनवता येतात. अच्छा. म्हणजे युटिलिटी बनवतो 100 रुपयाला कोणी घेतात. अच्छा. मग दिवसात कमीत कमी हे खूप सरळ आहे ना ड्रॉइंग पेक्षा हे पेंटिंग पेक्षा रोज 15 ते 20 तयार होत रोज. अच्छा. क्या बात एक है. रोज 100 आपण 200 म्हणू शकतो, कमीत कमी 100 जरी विकलं तर 10-15 आराम तयार होतो. क्या बात है, क्या बात है. नक्कीच काकांनी रोजगार सांगितला आहे तरुणांना. ही खूप चांगली संधी आहे. नक्कीच ही संधी अनेक तरुण करू शकतात हस्तकला जेव्हा शिकतील. काकांनी वर्कशॉप बद्दल देखील माहिती दिली आहे. नक्कीच आणि काका ही हस्तकला आम्ही देखील शिकू आणि ह्या हस्तकलेला लोप पावत न देता ही परंपरा कायम अशीच राहू दे. दादा तुमचे नाव? माझं नाव सचिन जाधव. अच्छा. आणि तुम्ही प्रॉपर कुठले आहात? मी प्रॉपर सोलापूरचा आहे, सोलापूर महाराष्ट्र. हा इथे छत्रपती संभाजीनगर मध्ये हे प्रदर्शनाच्या निमित्ताने आलात. हा इथं एक्झिबिशन चालू होतं त्यामुळे इथं जेवढे काही कलाकार आहेत ते सगळं स्वतः हाताने वेगवेगळ्या वस्तू बनवतात. म्हणजे कलेच्या माध्यमातून एखादा छोटा जागर व्हावा, प्रत्येकापर्यंत हस्तकलेतली प्रत्येक गोष्ट पोहोचावी या हेतून आजचा हा कार्यक्रम ठेवला होता. त्यामुळे आम्हाला जेवढे काही आम्ही हस्तकलेतले जे आर्टिस्ट आहोत कलाकार त्या सगळ्यांना इथं इन्व्हाइट केलं होतं. अच्छा. तर तुमच्या हस्तकलेबद्दल ऐकायला आवडेल आम्हाला. हा तर माझा जो विषय आहे म्हणजे माझी जी कला आहे हा. ही खरं तर मातकामातली कला आहे. टेराकोटा ज्वेलरी म्हणतात त्याला. अच्छा. टेराकोटा म्हणजे मातीपासून तयार केलेले दागिने. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मातीचा वापर होतो, जसं की पांढरी माती, लाल माती, काळी माती, रेती माती. ह्या वेगवेगळ्या मातींचं प्रमाण एकत्र करून त्यापासून हे सगळे दागिने बनवले जातात. अच्छा. आणि हा. तुम्ही दररोज हाच व्यवसाय करता की आवड म्हणून हा व्यवसाय करताय? छंद म्हणून मी हा माझा व्यवसाय अच्छा. जोपासतोय. हो, क्या बात आहे. या व्यतिरिक्त माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर हे सगळं ह्या सगळ्या कला जोपासत असताना माझं छोटस एक बिझनेस पण आहे अच्छा. पॉटरीचं. ते सांभाळत ओके. त्यातून छोट्या छोट्या वस्तू बनवून म्हणजे बारक्या वस्तूमधून जेवढं काय सौंदर्य निर्माण करता येतात तो माझा प्रवास मी चालू ठेवत आतापर्यंत असा प्रयत्न केलोय इथं. क्या बात आहे. हो. तर ही रंगसंगती खूप छान आहे. तर हे सगळे नैसर्गिक रंग आहेत का? अक्रालिक कलर आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आणि काही काय आहेत ते नैसर्गिक रंग आहेत. या व्यतिरिक्त काही काही नॅचरल म्हणजे नैसर्गिक रंग मातीचा ठेवलाय. तुम्ही बघू शकता या ठिकाणी इथं पांढरा जो रंग आहे तो मातीचा मूळ रंग आहे. अच्छा. काळा रंग आहे, लाल रंग आहे. काळा रंग जो बघताय तुम्ही त्याला एक वेगळी प्रोसेस आहे, ब्लॅक फायरिंग म्हणतात. ती अच्छा. ब्लॅक फायरिंग प्रोसेस केल्यानंतर त्या मातीला काळा रंग येतो. असे वेगवेगळे आपण रंगछटा या माध्यमातून दाखवतो. म्हणजे हे दागिने स्वतः हाताने तुम्ही बनवले आहेत मातीपासून? हो, मी स्वतः बनवतो हे. अच्छा. आणि तरी किती तास लागतो एक दागिना बनवण्यासाठी? दागिना बनवण्यासाठी वेगळा वेळ लागतो, पण दागिन्याची माती तयार करण्यासाठी वेगळा वेळ लागतो. अच्छा. आता मी तुम्हाला म्हणालो की याच्यामध्ये 5 वेगवेगळ्या प्रकारच्या मात्या आहेत. त्यामध्ये लाल शाडू, पांढरी शाडू, काळी शाडू, पुन्हा मळक माती म्हणून असते. जेव्हा पावसाळ्यात डोंगरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून माती वाहून येते त्या सगळ्या मातींचा एक संघ होऊन एका खड्ड्यामध्ये ती माती जमा होते. अच्छा. मग त्यातलं पाणी आटल्यानंतर त्याच्यामध्ये नैसर्गिक बॅक्टेरिया वगैरे तयार होतात. त्याचा एक वेगळाच पोत असतो. ती माती आम्ही वापरण्यासाठी घेतो कारण त्याच्यामध्ये सगळ्या मातीचे गुणधर्म येतात. ती सुद्धा एक उत्तम पर्याय मातीचे भांडे किंवा मातीचे दागिने बनवण्यासाठी. अच्छा. खरंच खूप छान पद्धत आहे. आणि खरं तर मुलींचा आवडता दागिना आहे तो म्हणजे हार्स असतील, ज्वेलरी असतील आणि तेही अगदी हाताने तयार केलेले आहेत, भावनांनी तयार केलेले आहेत.
AIच्या जगात आपल्याला खूप गोष्टी सहज मिळू शकतात, पण मानवी भावनांची ही सुंदर हस्तकला तिथे कधीच मिळणार नाही. मोठ्या ब्रँडपेक्षा आपण अशा छोट्या कलाकारांकडून वस्तू विकत घेतल्या तर त्यांना खऱ्या अर्थाने आधार मिळतो आणि त्यांच्या कलेला पुढे जायचीही ताकद मिळते. मग चला तर अशा कलाकारांना साथ देऊया, कारण त्यांच्या हाताची कला हीच आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे.